नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून देशभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत। विशेष म्हणजे या बातम्या आपल्याला मेनस्ट्रीम मीडियामध्ये दिसणार नाहीत किंवा त्या दाखवल्या जाणार नाहीत। अशा बातम्यांचा परामर्श या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। आपण नेहमी बघत असतो की मेनस्ट्रीम मीडियामध्ये एखादी बातमी दाखवली जाते आणि दिवसभर त्याच बातम्यांचं दळण हे दळलं जातं। त्यामुळे देशभरात आणि देशाबाहेर घडणाऱ्या अनेक बातम्या दुर्लक्षित होतात, त्याकडे लक्षच जात नाही किंवा जाणून बुजून त्या दुर्लक्षित केल्या जातात। न्यूज डंका अशा बातम्या, विशेष घडामोडी आणि बातमीमागची बातमी सांगणारा नवा कोरा उपक्रम घेऊन येत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भेटीकडे जितक्या भारत चीनच्या लोकांच्या नजरा आहेत, तितक्याच अमेरिका देखील त्यावर लक्ष ठेवून आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अविचारी टॅरिफमुळे भारत आणि चीन या दोन्ही देशांना त्रास सहन करावा लागतोय। तब्बल 7 वर्षांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीनला गेले असल्याने त्यांच्या या दौऱ्याचं महत्त्व काय आहे हे लक्षात येतं। शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन म्हणजेच SCO या शिखर परिषदेत ते सहभागी होण्यासाठी गेलेले आहेत। SCO परिषदेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची रविवारी द्विपक्षीय बैठक पार पडली। दोन्ही नेत्यांनी थंडावलेल्या भारत चीन संबंधांना पुन्हा ऊब मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केलेत। मोदींनी बैठकीत दोन्ही देशांच्या संबंधामध्ये अलीकडे झालेल्या प्रगतीचा उल्लेख केला। ते म्हणाले, सीमेवरील डिसएंगेजमेंट नंतर शांतता आणि स्थैर्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे। आपल्या विशेष प्रतिनिधीमध्ये बॉर्डर मॅनेजमेंटबाबत सहमती झाली असून आता कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू झालेली आहे। मोदींनी हेही स्पष्ट केलं की भारत आणि चीन हे दोन्ही देश धोरणात्मक स्वायत्ततेचे पुरस्कर्ते आहेत आणि त्यांच्या संबंधांकडे कोणत्या तिसऱ्या देशाच्या दृष्टिकोनातून पाहू नये। तसंच मोदींनी शी जिनपिंग यांना 2026 मध्ये भारतात होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी आमंत्रित केलेलं आहे। दहशतवादाच्या प्रश्नावर मोदींनी जिनपिंग यांचा पाठिंबा सुद्धा मागितला। सर्वात महत्त्वाचं म्हणजे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी मोदींचं स्वागत करून ते म्हणाले, ड्रॅगन म्हणजे चीन आणि हत्ती म्हणजे भारत यांना एकत्र येण्याची गरज आहे। ते म्हणाले, जग बदलाच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि अशा वेळी भारत आणि चीनची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे। या दोघांच्या भेटीवर अमेरिका बारकाईनं लक्ष ठेवून आहे। ट्रम्प यांच्या अविचारी टॅरिफमुळे भारताला जास्त फटका बसलाय, पण चीनही यापासून वाचेलच असं नाही। गेल्या वर्षभरात भारत चीन संबंध सुधारण्यासाठी सुरुवात केली होती आणि आता ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरमुळे ती गतिमान झालेली आहे। ट्रम्प यांच्या टॅरिफनं अमेरिकेची परराष्ट्र नीती विस्कळीत केलेली आहे। पूर्वी भारताला चीनच्या तोलामोलाचा पर्याय म्हणून बघितलं जात होतं, पण भारताच्या वाढत्या प्रभावानं अमेरिका अस्वस्थ झालेली आहे। SCO परिषदेद्वारे भारत दाखवत आहे की केवळ अमेरिकेच्या छावणीत आपण नाही, तर त्याच्याकडे स्वतःचे पर्याय आहेत। आता विशेष म्हणजे या परिषदेत मोदींची रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याशी सुद्धा भेट होणार आहे। यातून एक संदेश स्पष्ट आहे की भारत आपली धोरणं स्वतःच्या स्वायत्ततेनुसार ठरवत आहे, कोणत्याही तथाकथित जागतिक नेत्याच्या दबावाखाली नव्हे। पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी हिंदूंविषयी अपमानास्पद वक्तव्य केलेलं आहे। त्यांनी जाती व्यवस्थेला लक्ष केलं आणि हिंदूंच्या पवित्र प्रतीकांची खिल्ली उडवण्यातही ते कमी पडले नाहीत। त्यांनाही ठाऊक आहे की हिंदू धर्म आणि त्यांचे अनुयायी हे सहिष्णू आहेत, त्यामुळे त्या काहीही बोलून वाद टाळून निघून जातील। मोवांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत आहे। गुरुवारी हा व्हिडिओ भाजपच्या IT सेल प्रमुख अमित मालवीय यांनी X वर शेअर केलेला आहे। या व्हिडिओत महुआ हिंदूंची थट्टा करताना बंगाली भाषेत म्हणतात, संपूर्ण वर्षभर तुम्ही तृणमूली असता आणि निवडणुकीत मात्र सनातनी। म्हणजे त्यांचा आशय असा आहे की एखादी व्यक्ती एकाच वेळी हिंदू म्हणजेच सनातनी आणि TMC समर्थक असू शकत नाही। आपल्या वक्तव्यात पुढे त्यांनी अनुसूचित जाती, नामशूद्र, मतुआ समाजाला सुद्धा अपमानास्पद पद्धतीने लक्ष केलं आणि वैष्णव समाजाच्या पवित्र कंठी माळेची खिल्ली उडवली। त्यांनी या माळेला लाकडाची माळ घालून भीक मागणाऱ्यांची निशाणी असं संबोधलेलं आहे। या त्यांच्या वक्तव्याचा भाजपनं प्रचंड निषेध केलेला आहे।
आणि हेही लक्षात घेण्यासारखी बाब आहे की महुआ मोइत्रा यांनी आणखीन एक वादग्रस्त विधान केलेलं होतं। त्यांनी म्हटलं होतं की गृहमंत्री अमित शहा यांचं शीर धडावेगळं करून ते टेबलावर ठेवून लोकांना दाखवायला हवं। महुआ यांनी हे विधान अवैध बांगलादेशी घुसखोरांच्या संदर्भात बोलताना केलेलं होतं। पश्चिम बंगालच्या बांगलादेश सीमेवरील जिल्ह्यांमध्ये सध्या एकच खळबळ उडाली आहे। त्याचं कारण असं आहे की तिथं मुस्लिम बहुल भागात हजारो लोक जन्मदाखले सुधारण्यासाठी, त्याच्या डिजिटायझेशनसाठी आणि नव्यानं बनवण्याकरता नगरपालिका, ग्रामपंचायतींमध्ये तसंच न्यायालयांमध्ये फेऱ्या मारतायत। पश्चिम बंगालमध्ये पुढच्या वर्षी निवडणुका होणार आहेत आणि त्याआधीच निवडणूक आयोगानं मतदार यादीच्या सुधारणा प्रक्रियेला सुरुवात केलेली आहे। हा उपक्रम सुरू होताच बांगलादेश सीमावरच्या मुर्शिदाबाद आणि मालदा जिल्हे हे गर्दीनं गजबजून गेलेत। लोक उघडपणे दुप्पट किमतीनं स्टॅम्प पेपर विकत घेत आहेत, वकिलांना वाटेल तेवढी फी देत आहेत। NRC किंवा विशेष गहन पुनरावलोकन लागू झालं तर भारतीयत्वाचा पुरावा म्हणून केवळ हेच कागद उपयोगी पडतील अशी लोकांमध्ये भीती आहे। बरहामपूर नगरपालिकेत जिथं रोज 10-12 अर्ज यायचे तिथं आता अचानक 500 ते 700 अर्ज येऊ लागलेले आहेत। लोक सकाळी 7 वाजल्यापासून रांगा लावून तिथं थांबलेले आहेत। नगरपालिकेचे अध्यक्ष नारुगोपाल मुखर्जी हे मान्य करतात की परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेलेली आहे। बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची वोटर अधिकार यात्रा चर्चेपेक्षा जास्त वादात सापडली आहे। शनिवारी सारण जिल्ह्यात या यात्रेदरम्यान एक वेगळंच दृश्य बघायला मिळालं। मंचावर आणि रस्त्यावर गर्दी जमली खरी, पण त्यातल्या अनेकांना हे ठाऊकही नव्हतं की ते कोणत्या सभेत आलेले आहेत आणि त्या मागचा उद्देश काय आहे। यात्रेत सामील झालेल्या एका व्यक्तीनं दावा केला की मोठ्या संख्येनं लोकांना 500-500 रुपये देऊन यात्रेत आणलं गेलंय। त्यामुळं प्रश्न उपस्थित होतो की लोकशाही आणि मतदारांच्या अधिकाराची भाषा करणारी ही यात्रा खरीखुरी चळवळ आहे की फक्त गर्दी दाखवण्याचा राजकीय कार्यक्रम आहे। यात्रेत सामील झालेल्या व्यक्तीनं असं सांगितलं, आम्हाला यात्रेला यायला 500 रुपये मिळाले आहेत, दिवसभराची मजुरी मिळाली, आमच्यासोबत 20-25 माणसं आली होती, आम्हाला झेंडा घेऊन उभं राहायला सांगितलं गेलं, मात्र जेव्हा त्याला विचारलं की वोटर अधिकार म्हणजे काय तर तो सांगू शकला नाही। त्यानं आपल्याला टी-शर्टही मिळाल्याचं सांगितलं। यात्रेदरम्यान राहुल गांधी, अखिलेश यादव आणि तेजस्वी यादव खुल्या वाहनातून जनतेला अभिवादन करत होते। त्याचवेळी खाली जमावातून नरेंद्र मोदी जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या आणि काळे झेंडेसुद्धा दाखवण्यात आले। हा दुसरा प्रसंग होता जेव्हा यात्रा नकारात्मक कारणानं चर्चेत आली। याआधी दरभंग्यात राहुल गांधींच्या मंचावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना आईवरून शिवी देण्यात आलेली होती। सारणमध्ये झालेल्या गोंधळानं आणि पैसे देऊन गर्दी जमवल्याच्या बातम्यांमुळं या यात्रेच्या विश्वासार्हतेवर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं। जे लोक 500 रुपये घेऊन आले त्यांना न यात्रेचा खरा उद्देश ठाऊक होता, न यात्रा कोणत्या अधिकारासाठी काढली जाते हे सुद्धा माहीत नव्हतं। हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, या बातम्या आपल्याला कशा वाटल्या, याबद्दलची आपली मतं काय आहेत, आपल्या प्रतिक्रिया काय आहेत ते आपण कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा। व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद आणि नमस्कार।